जय शिवराय। किल्ला क्रमांक 433 महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेला हा हलदानी किल्ला आहे। या हलदानी किल्ल्याच्या आतमध्ये आता मी उभा आहे। पाठीमागे माझे दिसत असेल महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेले हलदानी गाव आणि हलदानी गावाच्या बाजूला असलेला एका टेकडावरती छोटेखानी असलेला हा हलदानी किल्ला आहे। पूर्ण बांधकाम हे विटांमध्ये आहे। मोठमोठी झाडं तटबंदी बुरुजावरती उगवल्यामुळे जमीनदोस्त झालेला आहे तो भाग। परंतु आजही किल्ल्यावरती बरीचशी तटबंदी असेल, बांधकाम असेल, जसंच्या तसं आहे। जसे की प्रवेशद्वार आहेत दोन्ही पण, आणि 2 टप्प्यामध्ये हा किल्ला आहे आणि दोन्ही बाजूला प्रवेशद्वार आहेत। मध्ये देखील आपल्याला एक प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि ती दर्शनी बाजू असावी असा अंदाज आहे। आणि या किल्ल्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही आहे, परंतु बांधकामवरनं असं लक्षात येतं की हा किल्ला जास्त जुना नसावा। तटबंदी बुरुज सर्व कोपऱ्यांना या किल्ल्याच्या बुरुज आपल्याला पाहायला मिळतील। हे देखील एक प्रवेशद्वार आहे आणि ह्या देवड्या आहेत पारीकरांसाठी असलेल्या। आणि प्रवेशद्वारावरचा वरचा भाग आजही शाबूत आहे। ही त्याची दर्शनी बाजू असावी किल्ल्याची असं वाटतंय। हे प्रवेशद्वार आहे, तटबंदी आहे, बुरुज आहे, परंतु बरेचसे मोठे मोठे झाडं त्या बुरुजांवरती वाढल्यामुळे बुरुज जमीनदोस्त झालेले आहेत बरेचसे। हलदानी किल्ल्यामध्ये असलेलं हे तळघरासारखी एक मोठी जागा आहे। आतमध्ये खूप खोल आहे, खूप घाणेरडा वास, दुर्गंधी आतमध्ये येते, त्यामुळे त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही। काही तो वटवाघळांचं त्या ठिकाणी वास्तव्य असावं। नंदुरबार जिल्ह्यातला हा हलदानी किल्ला आहे। हलदानी गावाच्या बाजूला छोटी टेकडी आहे, त्या टेकडीवरती असलेला हा छोटेखानी असलेला हलदानी किल्ला। पूर्ण बांधकाम हे विटांमध्ये आहे आणि या बांधकामावरनं हा किल्ला जास्त जुना नाही आहे। पूर्ण बांधकाम हे विटांमध्ये आहे। 2 टप्प्यांमध्ये असलेला हा किल्ल्याचा परिसर आहे। हा एक भाग आहे आणि या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एक भाग आहे।